नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल कमळी। याच्या भागामध्ये आपल्याला हे पाहायला भेटणार आहे खूप मोठा जबरदस्त धमाका। ह्याच्यामध्ये नवीन काही ट्विस्ट आलेले आहेत ते आपल्याला पाहायला भेटणार आहेत। कमळी या सिरियलमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की कमळी या भागामध्ये इथे अन्नपूर्णा, कमळी, कौशिका, अनिका सगळे काही पोलीस स्टेशनमध्ये असतात। बंडे असतो, ऋषी असते, आपली कमळी असते। त्याच्यामध्ये सगळं काही कौशिकेने सत्य सगळं काही बाहेर काढलेलं असतं। कमळी म्हणते की ह्याच्या मागे अनिका नाही तर मेन ह्याच्यामध्ये एक माणूस अजूनही असू शकतो, कारण की कमळी फक्त ह्या जाळ्यामध्ये, ह्या सगळ्या जाळ्यामध्ये अडकली होती। ते सगळं काही खोटं आहे, तेही सगळ्यांना माहीतच आहे। पण अनिका सध्या ह्या ड्रग्सच्या ह्याच्यामध्ये नाहीये। ह्या अनिकाच्या पाठीमागही मेन खिलाडी हा दुसराच कोणीतरी आहे। तो शोधून काढण्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन केलं पाहिजे। तो शोधून काढण्यासाठी अन्नपूर्णाच्या कॉलेजमध्ये काहीतरी मोठं कार्यक्रम होणारा असतो। त्याच्यासाठी चीफ गेस्ट म्हणून आपल्या कौशिकीला बोलवलं असतं, कारण कौशिका ही अन्नपूर्णाच्या शाळेमध्ये शिकलेली असते। तिने खूप मोठी छान स्टुडंट ही असते। असं काही अन्नपूर्णा अनिकाला बोलत असते की अनिका, तू आमचं पुन्हा एकदा नाव खराब केलं आहेस, कारण की त्या कौशिकेने सगळं काही अन्नपूर्णा कॉलेजमधलं सत्य सगळं काही बाहेर काढलं आहे। शेवटी ती आपल्या कॉलेजमधली स्टुडंट आहे, तुला माहिती आहे का? आणि तू ड्रग्सच्या मामल्यामध्ये तुझा हात आहे ते मला काही माहीत नव्हतं, पण सगळं काही तूच केलं आहेस, असं काही अन्नपूर्णा इथे आपल्या अनिकाला बोलत असते। परत इथे सगळं काही कार्यक्रम अन्नपूर्णाच्या कॉलेजमध्ये असल्यामुळे निंगी, प्राजू, कमळी हे सगळे जणी कॉलेजमध्ये तयारी करण्याच्या मागे लागलेले असतात। शेवटी ह्या सगळ्याच्या पाठीमागे नक्की कोण असतं, नक्की म्हणजे तो असतो, सगळ्याच्या मागे मेन खिलाडी म्हणजे चरणचं नाव आलेलं असतं। चरणने कौशिकीच्या भावाला सांगितलेलं असतं की शेवटी हाच शेवटचा चान्स आहे, नाहीतर तुला ह्या कॉलेजमध्ये जर ड्रग्स सप्लाय जर केले नाहीस तर तुला चांगलेच रक्कम मोजावी लागणार आहे। आणि हे कौशिकीला अजिबात काही माहीत नसतं। कौशिकीला जेव्हा सगळं स्वतःच्या भावाचं सत्य माहीत पडेल तेव्हा खूप मोठं तिच्यावरती आबाळ कोसळणार आहे। जेव्हा अन्नपूर्णाच्या कॉलेजमध्ये इथे सगळं काही प्रोग्राम होणार असतो तेव्हाच तर इथे सगळं काही ड्रग्स सप्लाय होणार असतो, ते सगळं काही चरण करणार असतो। शेवटी आपल्या कमळीने हे सत्य आणि तारिणीने दोघींच्या शक्ती आणि युक्तीच्या बलावरती सगळं काही सत्य बाहेर आलेलं असतं। ते कसं काय? आणि तारिणी म्हणलेले असते की एवढं सगळं काही प्रोग्राम होणार आहे आणि कौशिकी मॅडमच्या जीवालाही धोका असू शकतो, आणि या एवढ्या गर्दीमध्ये ड्रग्स सप्लाय होणार म्हणजे होणारच असं काही सांगितल्यानंतरनं इथे तारिणी तिचा मित्र हे सगळे काही रात्रीचे पारा देत असतात। तोपर्यंत इथे आपली कमळी गेटपाशी उभा असते, म्हणते की काही ना काही खूप मोठी गडबड होणार आहे ह्या प्रोग्राममध्ये, अशी पूर्णपणे गॅरंटी आपल्या कमळीला असते। तोपर्यंत इथे कौशिकेचा भाव हा बंड्याच्या हातामध्ये ड्रग्स ठेवून आल्यानंतरनं ते आपल्या कमळीला समोरासमोर कौशिकेचा भाव धडकतो आणि तो एकदम घाई गडबडीत तिथून जातो। पण इथे तारिणीचा जो काही मित्र असतो तो तारिणीला म्हणतो की मी आता कॉलेजमध्ये कोणाला तरी एवढ्या रात्रीचं येताना पाहिलं आहे। तारिणीला विश्वासच बसलेला नसतो, म्हणते की एवढ्या रात्रीचं नक्की कोण येणार आहे, काहीतरी खूप मोठा गडबड घोटाळा आहे, ते आपल्याला एकदम शोधून काढलंच आहे आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये कसलाही घोळ नाही झाला पाहिजे असं तारिणी तिच्या मित्राला म्हणत असते। पण या दुसरीकडे सगळं काही कॉलेजमध्ये तयारी करत असताना आपला हे ऋषी कमळीकडे एकटाक पाहतच राहतो। साहेबा म्हणतो की अरे भावा, नक्की तू कोणाकडे पाहत आहेस? पण इथे ऋषी काही सांगायला तयार नसतो, पण ऋषी हा कमळीकडे एकटंच पाहत असतो, कारण की त्याला खूप कुतूहल वाटत असते की कमळी खूप ग्रेट आहे, कारण की तिच्यासारखं कोणीही करू शकत नाही, किती धाडसाने प्रत्येक गोष्ट करत असते। तोपर्यंत ते कमळी म्हणते, प्राजू, कौशिकी मॅडमचं स्वागत तूच करायचं आहे। तो पण प्राजू म्हणते, हो कमळी, खरंच मला एवढं मोठं तूही आदर दिला आहेस त्याच्याबद्दल खूप खूप म्हणजे खूप धन्यवाद, असं काही बोलल्यानंतरनं इथे परत ऋषी कमळीपाशी जातो, पण कमळी काही ऋषीकडे अजिबात लक्ष देत नाही, त्याला कसलाही भावही देत नाही। परत इथे ऋषी काहीही करायचा प्रयत्न करतो, पण इथे कमळी काही त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे तो तिथून निघून जातो। तोपर्यंत साहेबा येतो
अगं कमळी, तुला माहिती आहे का, इथे आपला ऋषी कुठे गेला आहे? तोपर्यंत इथे ऋषीना उंदराचं औषध घेऊन गेला आहे. त्याला त्याच्या जीवाला काही वाईट साईड झालं ना, काही खरं नाहीये. तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर निग्गी म्हणते, अरे देवा, उंदराचं औषध म्हणजे काही खरंच नसतं, पण आपण कुठं आणलं आहे? तोपर्यंत साहेबा इथे निग्गीला डोळ्याने खुणवतो, म्हणतो, अगं काय बोलतेस काय तू? जरा गंमत चालले, शांत हो ना जराशी. प्राजू ही निग्गी आणि साहेबाची साथ देते. कमळी खूप घाबरते, म्हणते की ऋषी सर असं काही करू शकतील असं वाटलं नव्हतं. आणि ती धावत पळत इथे ऋषीकडे जाते. येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अन्नपूर्णाच्या कॉलेजमध्ये खूप मोठांचे चांगलाच इथे सत्कार समारंभ असतो. तिथे कौशिकीला इन्व्हाइट केल्याबद्दल इथे सगळं काही इथे चरणचं आणि जे कौशिकेच्या भावाचं सगळं काही प्लॅन असतो की कॉलेजमध्ये आपण एवढ्या गर्दीचा फायदा घेऊन आपण तिथे ड्रग्स सप्लाय करायचं, हे सगळं काही त्यांचं प्लॅनिंग असतं. ते प्लॅनिंग आपली कमळी तारीने त्यांचं सक्सेस होऊन देईल का? आणि ह्यांच्या खोट्यावरती विजयाची मात होईल का? त्यासाठी तुम्हाला येणारा व्हिडिओ पाहावा लागणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.